मन मंदिरा गजर भक्तीचा. शास्त्र सांगतो, शास्त्र जे विजाती आहे ते मळ आहे. काय? हां, लक्षात घ्या. माती हा मळ आहे, तसा अत्तर सुद्धा मळ आहे. काय? एकाने अगदी तुमच्या हाताला अत्तर लावलं, अगदी हात वेच, बरं वाटलं. जेवायला बसताना ते वास फार येऊ लागला. मग साबण लावून लावून धुवू लागला, साबण लावून लावून धुवू लागला. मी म्हटलं काय धुत आहे? अहो म्हटले ते अत्तर फार लागलं. अहो म्हटलं अत्तर आहे ना. म्हटलं अत्तर आहे तरी ते हां, अत्तर सुद्धा मळ आहे. तमगुण हा सुद्धा गुण आहे. तमगुण सुद्धा त्रास देतो, रजगुण सुद्धा त्रास देतो, आणि सात्विक गुण सुद्धा. हो, अति जर कर्मकांड घरात घराला गेला तर ते घरातल्या माणसाला छळल्याशिवाय राहत नाही. भांड आतून धुवून घ्या, भांड बाहेरून धुवून घ्या. जरी मागाशी धुवून घेतला असेल तर पुन्हा एकदा धुवून घ्या. नळाखाली धुवून घ्या आणि तसंच ठेवा. तो हात पुन्हा अवघड हो. म्हणून कर्मकांड जे कमी झालं त्या या काटेकोरपणामुळे कमी झालं. स्वच्छता असावी, पण त्याच्यातून इतराला तुच्छ लेखणं हे असू नये. हां, म्हणून तो सुद्धा त्रास होतोच, झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जवळजवळ आता 99% कमी झालं आहे. काय 1-2% कुठे असेल तर थोडंसं शिल्लक राहिलेलं दिसतं. आता काय म्हणजे जाऊ द्या, पुढचं बोलत नाही. निद्राची जरी नाही तरी जागृती ते काही काय म्हणतात. निद्राच जर मुळात नाही तर जागृती काय नाही का. हां, आता जीवोहामी संपलं आणि शिवोहामी संपलं, ज्ञानरूप. त्यासी जागृती जरी कल्पली तरी निद्रा ते जडली, एवम अविद्या साची मानली. जागा झाला म्हटलं तरी निजला होता हे सिद्ध होतं. ज्ञानी झाला म्हटलं तरी सिद्ध होतं की हा पूर्वी अज्ञानी होता. काय म्हणतायत तुम्ही? म्हणाल ज्ञानी होता म्हणजे काय? म्हणजे पूर्वी अज्ञानी होता. आता स्वयंपाक छान करायला लागली बरं का. म्हणजे पूर्वी बिलकुल करत नव्हती हे सिद्ध झालं. चहा सुद्धा चांगला करते. म्हणजे आपण काय अर्थ करावा? चहा सुद्धा करता येत नव्हता. किंवा मुलगी बघायच्या टायमाला जर आई वडिलांनी सांगितलं चहा चांगला करते, एवढंच थांबले की समजावं. किंवा ते पोहे घेऊन येते की नाही असे. पोहे आमच्या मुलीने केले असं का? बरं, म्हणजे गिरणीसुद्धा तिनेच चालवली का पोहे करताना? का नुसते फोडणी टाकले? नाही, म्हणजे पोहे केले म्हणजे काय केले? नाही, पोहे केले म्हणजे काय केले? माणसं काही सांगत असतात हो. काय झालं, 3-4 सासवा एका ठिकाणी आल्या. बघा तुम्ही माणसं इतके तयार आहे, अगोदरच हसू लागतात. असं गंमत आहे. आता हे सगळं वाचेचं ऋण आहे. काय आल्याबरोबर मग काय असतं, प्रत्येक सासूला आपल्या जावयाचं महत्त्व सांगायला अगदी म्हणजे सरसून सांगतो. पदर खाऊन सांगतो. आमच्या जावयानं काय सांगा, अहो महिना 40,000 गाडी आहे, 5 रूम, आणि काय सांगू तुम्हाला, व्हायलिन सुद्धा वाजवतात. दुसरे म्हणले त्याच्यात काय, आमची पेटी वाजवतात. तिसरी म्हणली आमचे तबला तासा वाजवतात की मला सुद्धा नाचावं असं वाटतं. जरा पाणी पितो. आता हे दोघी तिघच ऐकलं. एक सासू मोठी हुशार होती, ते काहीच करत नव्हतं. ती म्हणली हे तर तुमचं एकच आहे, माझा जावई इतका होऊन बटन फिरवलं की गाणं, बटन फिरवलं की भाषण.
जे मनात येईल ते, कधी सारंगी वाजवतात, कधी तबला वाजवतात. इतका माझं बोलणं कळलं का आता? काय अर्थ आहे का याला? काय अर्थ आहे का? तू बोलली म्हणून मी बोलली, तू सांगितलं म्हणून मी सांगितलं. हां, तसं महाराज म्हणाले, अरे सूक्ष्म का होईना अहंकार आहेच. हां, माती हा मळ आहे, तसा अत्तर हा सुद्धा मळच आहे. तमगुण हा सुद्धा बाधक आहे, तसा सत्वगुण सुद्धा हा बाधकच आहे. मिरची खाल्ल्यानंतर त्रास होतोच, बासुंदी खाल्ल्यानंतरही होतोच. दोन्हीचा परिणाम एकच. मिरची खाल्ली तरी परिणाम तोच, बासुंदी खाल्ली तरी परिणाम तोच. म्हणजे कळलं का? काय उत्तर आहे? दोन्ही अहंकार आहे. दोन्ही ठिकाणी अहंकार. बरोबर आहे ना? सत्वगुणात अहंकार आहे. मिरची तिखट असली तरी त्रास होतो, बासुंदी गोड असली तरी त्रास होतो. बरोबर आहे ना? हां, मग आता लक्षात घ्या की सत्वगुण सुद्धा असू नये म्हणून गुणातीत व्हावं. बरं का? संत कशा आहेत? गुणातीत आहेत. ते कशातच अडकले नाही. तमगुण नाही, रजगुण नाही, सत्वगुण नाही. एक सांगू का? दोरखंडाने बांधलं काय आणि रेशमी दोरीने बांधलं काय? काय? थर्ड क्लास कैदी काय आणि एक क्लास कैदी काय? शेवटी कैदीच ना. ते म्हणले आम्ही काय तुमच्यासारखे नव्हतो, आम्हाला पेपर वाचायला मिळत होता, आम्ही एक क्लास होतो. बरोबर, मान्य, पण शेवटी कैदीच ना. मग बोलता बोलता म्हणले तुम्ही केव्हा सुटणार आहे? ते म्हणले उद्या सकाळी. मी उद्या सकाळी. रजिस्टर सही करताना दोघंही बरोबर होते. माझं बोलणं कळलं का? शेवटी ए क्लासही तुरुंगातच आणि बी क्लासही तुरुंगातच, सी क्लासही तुरुंगातच. तसं सत्वगुण ही हाही अहंकारच, रजगुण हाही अहंकारच, हां, आणि तमगुण हाही अहंकारच. म्हणून हाची भाव धरोणी पुढे चालिले निरूपण, अविद्ये सवे निरूपण वाचेचे केले. महाराज म्हणाले कसं आहे? आता वाचेचं ऋण म्हणजे काय? तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी, माले मागुणी घरी गुरुकृपेची. काय घडलं? काय घडलं? ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, आणि रसिकत्व परतत्व स्पर्शो जायचा. काय ओवी लिहितात हो, नुसती ओवी अशी म्हणत गेली तरी आनंद वाटतो. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व बरवे परतत्व. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुखाळा माझी विश्व अशी वाणी कुणाच्या कृपेनी. म्हणून इथे लिहितायत बघा, तैसी बोली साचारी अवतरो माझे माधुरी. साच बोली आणि ती कशी माधुर्याने अवतरो, माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. गुरुकृपेकडे दान मागितलं, महाराज द्या एवढं. वाणी कशी यावी? मधुरा वाणी यावी. मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. वाणी कशी असावी? मधुरा. माणसांना बोलताना ऐकायला आवडावं, गोड बोलावं, मधुर बोलावं, नाही का? बोलण्या मूल्यामध्ये सुद्धा आवाजात फार फरक पडतो. जरा चहा आणतेस का ग? झाला चहा का जाऊ? आता नीट बोल की. आता लग्न झालं होतं 30 वर्ष, का म्हणली आयुष्य गेलं, नीट बोलता येतच नाही का तुम्ही? आणा म्हणा की, मी करून बसले. मग असं विचारलं तेव्हा असं म्हणला अंग पुसतोय, गार होईल. आता आणायला गेला तर नीट बोला की जरा. हां, नीट बोला, मधुर बोला. हां, तेवढं शिका, चांगलं होईल. माझा अनुभव आहे. प्रवचनातही मधुर बोलतो, एरवी मधुर बोलतो. खडसवायचं असलं तर मधुर खडसवतो. त्यामुळे ते तसं रुतत नाही, लागत नाही तसं. अलग लक्षात. हो, ते सांगाय ते पद्धतीने सांगितलं, मग कधी टिंगल करून, टवाळ करून मस्त सांगत असतं, मस्त वाटतं. असं आहे, गोड बोलावं, गोड बोलावं, ऋतू नाही. हां, ऋतू नाही. महाराज मोठं आणि जरा थोडंसं चिमटा काढून बोलतं ते येतच ना. आता एवढं प्रवचन करायला एवढं येऊ नाही.
का हे सगळं यायलाच पाहिजे. माझं म्हणणं कळलं का? पण एक सांगतो, कितीही बोला पण मनामध्ये विकल्प ठेवून बोलू नका. ते शब्द जास्ती झोंबतात. माझं बोलणं कळलं का? हां, हे बघा, आई रागवते पण त्या रागवण्याचा बाळाला कधीही विकल्प वाटत नाही, कारण माहिती आहे हे प्रेम आहे आईचं. हा, तो जर विकल्प झाला ना तो म्हणतो, हे बघ आई आस नाही तर कोण आस, शेवटी पेटवायला सुद्धा तुला येणार नाही. कारण कधीही तू चांगली बोलत नाहीस, विकल्पाने बोलतेस. माझं बोलणं कळलं का? बोलण्याचा बेस जर विकल्प असेल, बोलण्याचा बेस जर द्वेषमत्सर असेल, चांगलेपणाने शिकवलं तर कोणालाही आवडतं, पण खवचटपणाने शिकवलं तर ते बरं दिसत नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.